वाल्मिका सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामांची जटायूशी भेट. श्रीराम लक्ष्मणासह सीतेचा शोध करण्यासाठी वनातून जात असताना प्रथम एक मोडलेला रथ, भंगलेले छत्र आणि धनुष्य तसेच रथाचे जीव त्यांना दिसले. त्याच्या शेजारीच पर्वताप्रमाणे प्रचंड आणि रक्ताने लडबडलेला एक प्राणी त्यांना दिसला. तो पाहून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, अरे लक्ष्मणा, पहा, आपल्या सुंदर जानकीला खाऊन टाकल्यानंतर अतिशय तृप्त झालेला कोणीतरी राक्षस येथे एका स्थानी झोपला आहे. मी या राक्षसाला आताच ठार करतो. चटकन माझे धनुष्य बाण आण. श्रीरामांचे हे वक्तव्य ऐकल्यावर अत्यंत भ्यालेला जटायू बोलू लागला. तो म्हणाला, हे रामा, स्वतःच्या कर्मानेच मरणाऱ्या मला मारू नकोस. तुझे कल्याण असो. मी पक्षीराज जटायू आहे. तुझ्या भार्येचे हरण करणाऱ्या रावणामागे मी गेलो होतो. तेथे माझे त्याच्या बरोबर घमासान युद्ध झाले. मी त्याच्या रथाचे घोडे, रथ आणि धनुष्य तोडून टाकले. परंतु त्या दुष्ट रावणाने माझे पंखच कापून टाकले. त्यामुळे घायाळ होऊन असा मी येथे पडलो आहे. हे जगन्नाथा, मी आता प्राणत्याग करणार आहे. तू माझ्याकडे पहा. ते ऐकल्यावर अतिशय दीन अवस्थेत असलेल्या आणि कंठाशी प्राण आलेल्या जटायूला श्रीरामांनी पाहिले. त्यांचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले होते. त्यांनी आपले दोन्ही हात त्या मरणोन्मुख पक्षाच्या अंगावरून फिरविले. नंतर ते म्हणाले, हे जटायू, माझी सुमुखी भार्या कोणी पळून नेली ते सांग. माझ्या कार्यासाठी तू घायाळ झालास. तू माझा प्रिय बांधवच आहेस. त्यावेळी अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात अडखळत जटायू म्हणाला, हे रामा, भयंकर पराक्रम करणारा रावण नावाचा राक्षस मिथिल राजकन्या सीतेला घेऊन दक्षिण दिशेकडे गेला. त्याहून अधिक सांगण्याची माझ्या अंगी शक्ती नाही. मी तुझ्या समोरच प्राणत्याग करतो. जटायू पुढे म्हणाला, हे प्रभुश्रेष्ठा, माझ्या अंतकाळी तुला पाहिल्यामुळे मी मुक्त होऊन गेलो आहे. हे रामा, तू तुझ्या हातांनी मला स्पर्श कर, मग मी तुझ्या परमस्थानी जाईल. असेच होऊ देत. असे म्हणून परम दयाघन श्रीरामांनी जटायूच्या शरीरात स्पर्श केला. त्यानंतर प्राणत्याग करून जटायू जमिनीवर पडला. जटायूला बंधूप्रमाणे मानून नेत्रात अश्रू आणून श्रीरामांनी जटायूबद्दल शोध केला. नंतर लक्ष्मणाकडून काष्ठी आणून त्या पक्षीराजाचा दाहसंस्कार केला. दुःखी झालेल्या श्रीरामांनी लक्ष्मणासह स्नान केले. नंतर तेथील हिरवळीवर पिंडदान केले. ते म्हणाले, हे पिंड खाऊन पक्षी तृप्त होऊ दे आणि त्यामुळे पक्षीराज जटायू तृप्त होऊ दे. श्रीराम पुढे म्हणाले, हे जटायू, तू माझ्या पदी जा आणि सर्व लोकांच्या देखत आज स्वरूपता मुक्ती प्राप्त करून घे. यानंतर जटायूने सुंदर व दिव्य रूप धारण करून सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा एका उत्कृष्ट विमानात तो चढला. तेथे तो सुंदर पितांबर धारण केलेला शंख, चक्र, गदा, पद्म, उत्कृष्ट किरीट आणि भूषणांनी युक्त चारी दिशांना प्रकाशित करीत होता. तेव्हा जटायूने अत्यंत श्रद्धाभावाने हात जोडून भगवान श्रीरामांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, हे श्रीरामा, अगणित गुणांनी युक्त अप्रमेय असलेल्या जगाचे अधिक कारण असून समस्त विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारणीभूत असलेल्या श्रीश्रेष्ठ शांत स्वरूप असलेल्या परमात्मा आपणाला मी सतत प्रणाम करतो. अमर्याद आनंद स्वरूप असणाऱ्या आणि ज्यांच्याकडे लक्ष्मी अत्यंत प्रेमाने निरंतर पाहत राहून सुद्धा तृप्त होत नाही, ज्यांनी इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी देवांचे दुःख हरण केले आहे, जे नरश्रेष्ठ असून उत्तम वर देणारे आहेत, ज्यांनी आपल्या हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण केला आहे, अशा श्रीरामांपुढे मी रात्रंदिवस नतमस्तक आहे. तिन्ही
भुवनात ज्यांचे रूप सर्वात अधिक सुंदर आहे, जे शेकडो सूर्यांप्रमाणे दैदिप्यमान आहेत, जे इष्टफल देणारे आहेत, जे रक्षण करणारे असून जे भक्तांच्या भक्तिमूलक हृदयात निवास करतात, अशा श्री रघुनंदनांना मी अहर्निश शरण जातो. त्यांचे नाम हे संसाररूपी अरण्याला वणव्याप्रमाणे नष्ट करणारे आहे, जे शंकरादी दैवतांचे दैवत आहेत, अगणित दैत्यांचा ज्यांनी नाश केला आहे आणि जे सूर्यकन्या यमुनेप्रमाणे श्यामवर्ण आहेत, अशा हरींना मी शरणागत आहे. संसाराला विन्मुख असणाऱ्या मुनींना जे नेहमीच दृश्यमान असतात, संसार सागर तरुण जाण्यास त्यांचे चरण हे नौके प्रमाणे आहेत, अशा रघुनंदनांना मी शरण जातो. त्यांचे मुख कमल स्मिताने सुशोभित झाले आहे, जे भक्तांना प्राप्त होण्यास अत्यंत सुलभ आहेत, जे इंद्रनील मण्याप्रमाणे नील रंगाचे आहेत, श्वेत कमलाप्रमाणे त्यांच्या सुंदर नेत्रांची शोभा आहे, जे शंकरांच्या गुरूंचे गुरु आहेत, अशा रघुनाथांना मी नित्य नमस्कार करतो आणि त्यांना मी शरण आहे. हे श्रीराम पाण्याने भरलेल्या पात्रामध्ये ज्याप्रमाणे एकच सूर्य अनेक प्रकारांनी प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे सत्व रज तम या 3 गुणांच्या समूहाशी संबंध असल्यामुळे तुम्हीच येथे या विश्वात विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर अशा भिन्न रूपात भासता. ईश्वर रूप असलेल्या श्रीरामांची मी स्तुती करतो. कोट्यावधी मदनांपेक्षा ज्यांचे शरीर सुंदर आहे, श्रेष्ठ यतींच्या हृदयात जे निरंतर प्रकाशित असतात आणि जे दुःख हरण करतात, अशा प्रभू श्री रघुपतींना मी शरण जातो. अशी स्तुती केल्यानंतर जटायूवर रघुत्तम प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे जटायू, तुझे कल्याण असो. आता तू विष्णुलोकी जा. जटायूने उच्चारलेले हे स्तोत्र जो ऐकतो, लिहून काढतो अथवा नियमितपणे पठण करतो, त्याला मरणकाळी माझी स्मृती येते आणि तो माझे सारूप्य प्राप्त करून घेतो. असे श्रीरामांचे वक्तव्य ऐकल्यानंतर रघुनंदनाप्रमाणे रूप धारण केलेला तो जटायू विष्णूंच्या परमधानात निघून गेला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम. अध्याय 8. श्रीरामचंद्र प्रभूने शबरीस पदे शिकलेली भक्तीची साधने. श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण रावणाने दुष्ट बुद्धीने हरण केलेल्या सीतेचा शोध करीत करीत एका निर्भीड अरण्यात येऊन पोचले. तेथे त्यांना एक आश्रम दिसला. त्यांनी त्या आश्रमात प्रवेश केला. तो श्रीराम भक्त शबरीचा आश्रम होता. त्या दोघा बंधूंना पाहताच शबरीचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. इतक्या वर्षांची तिची तपस्या आणि प्रतीक्षा आज सफल झाली होती. तिने अत्यंत श्रद्धाभावाने आपले मस्तक श्रीरामांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला. त्यावेळी तिच्या आनंदाश्रूंनी भगवंतांचे चरणकमल ओले झाले. नंतर शबरीने विधीपूर्वक दोन्ही बंधूंची पाद्यपूजा केली आणि ते पवित्र जल आपल्या शिरावर धारण केले. त्यानंतर तिने दोघांना खाण्यासाठी मधुर फळे दिली आणि भक्तियुक्त अंतःकरणाने हात जोडून म्हणाली, हे रघुश्रेष्ठा, पूर्वी या आश्रमात माझे गुरुदेव महर्षी मातंग राहत असत. त्यांची सेवा शुश्रूषा करीत मी येथे हजारो वर्षे राहत आहे. माझे गुरु ब्रह्मलोकी गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी मला येथेच राहण्याची अनुज्ञा दिली आणि सांगितले होते की राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषीवरांचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा महाराज दशरथांचे पुत्र रूपाने जन्मले आहेत. ते यथाकाली येथे येतील. गुरुदेव पुढे म्हणाले, शबरी, श्रीराम प्रभूंचे येथे आगमन होईपर्यंत स्वतःच्या शरीराचे रक्षण कर. प्रभूंचे दर्शन घेऊन नंतर देहत्याग कर, म्हणजे त्यांच्या परमधामाला जाशील. त्या दिवसापासून मी केवळ आपलीच प्रतीक्षा करीत आहे. हे रामा, तुम्ही मन आणि वाणी यांना अगोचर आहात. तरी मला तुमचे दर्शन झाले. मला तुमची भक्ती कशी करावी ते कळत नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. श्रीराम म्हणाले, हे शबरी माते,
पुरुष किंवा स्त्री असो, असा कोणताच भेद, तसेच जात, नाम, आश्रम इत्यादी काहीही मला भजण्याचे कारण ठरू शकत नाही. केवळ भक्ती हेच त्याचे कारण आहे. यज्ञ, दान, तप, वेदांचे अध्ययन इत्यादी करून सुद्धा जर तो माझ्या भक्तीस विन्मुख असेल तर त्याला माझे दर्शन घडणे कठीण किंवा कधीच शक्य नाही. म्हणून मी तुला संक्षेपाने भक्तीची साधने सांगतो. संतांची संगती हे पहिले साधन आहे. माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे. उपनिषद, गीता इत्यादीतील माझ्या वचनांचे विवेचन करणे हे चौथे साधन आहे. श्रीराम पुढे म्हणाले, हे भद्रे, गुरु म्हणजे मी परमेश्वर आहे अशा बुद्धीने निष्कपट भावाने गुरुदेवांची नित्य उपासना करणे हे पाचवे साधन आहे. पवित्र स्वभाव, यमनियम आदींचे पालन करणे आणि माझी निष्ठापूर्वक नित्य नेमाने पूजा अर्चा करणे हे सहावे साधन आहे. माझ्या नाम मंत्राची सांगोपांग उपासना करणे हे सातवे साधन आहे. माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक सन्मान करणे, समस्त प्राण्यांच्या ठाई मी म्हणजे ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम इत्यादीसह बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य असणे हे सर्व माझ्या भक्तीचे आठवे साधन आहे. माझ्या खऱ्या स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे. ही साधने ज्या व्यक्तीच्या जवळ असतात त्यांच्या ठिकाणी प्रेमा भक्ती निर्माण होते. अशी ही भक्ती उत्पन्न होताच माझ्या सत्य स्वरूपाचा अनुभव येतो. माझ्या या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो त्याला येथेच या जन्मीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून भक्ती हेच मोक्षाचे कारण आहे हे सिद्ध होते. ज्याला भक्तीचे पहिले साधन प्राप्त झाले त्याला क्रमाने नंतरची साधने प्राप्त होतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती हे निश्चितपणे ठरते. आता तुला माझे दर्शन झाले आहे तेव्हा मुक्ती मिळणार यात शंकाच नाही. या उपदेशात्मक वक्तव्यानंतर श्रीरामचंद्र प्रभू शबरीस म्हणाले, हे शबरी माते, मला सांग की माझी कमलनयना सीता कोठे आहे? तिला कोणी पळवून नेले आहे? शबरी म्हणाली, हे श्रीरामा, तुम्ही सर्व काही जाणत असून केवळ लोकोपचारासाठी मला विचारित आहात. तरी मी सांगते, रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे. येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्या जवळ ऋष्यमूळ नावाचा एक मोठा पर्वत आहे. अतुल पराक्रमी असा वानरांचा राजा सुग्रीव हा आपला भाऊ वाली याच्या भीतीने आपल्या 4 मंत्र्यांसह त्या पर्वतावर राहत आहे. हे प्रभो, तुम्ही तेथे जाऊन सुग्रीवाशी मैत्री करा, तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करेल. असे सांगून शबरीने आपला देह अग्नीस समर्पण केला. क्षणातच अविद्येने निर्माण झालेले सारे बंधन नष्ट होऊन ती श्रीरामांच्या कृपेने अतिशय दुर्लभ अशा मोक्षापर्यंत पोहोचली. भगवान श्रीरामांची भक्ती ही मुक्ती देणारी आहे. म्हणून कामधेनुप्रमाणे सर्व काही देणाऱ्या श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरण कमलांची अतिशय श्रद्धा भावाने सेवा करावी. श्रीराम. कबंध राक्षसाचा उद्धार आणि त्याने केलेली श्रीरामचंद्र प्रभूंची स्तुती. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करीत एका घनघोर अरण्यात आले. तेथे त्यांना एक अद्भुत आकाराचा राक्षस दिसला. त्याच्या छातीवर प्रचंड तोंड होते. त्याला डोळे वगैरे काही नव्हते. त्याचे बाहू 1 योजनेपर्यंत पसरलेले होते. त्या राक्षसाच्या पसरलेल्या बाहूंच्या मध्यभागी राम आणि लक्ष्मण फिरत असताना त्यांच्या बाहूंनी ते वेढले गेले होते. त्यावेळी श्रीरामांनी त्या राक्षसाचा उजवा बाहू तलवारीने कापून टाकला. लक्ष्मणाने डावा बाहू कापला. कबंधाने श्रीरामांना विचारले, माझे बाहू कापून टाकणारे आपण एवढे पराक्रमी वीर कोण आहात? श्रीरामांनी आपला परिचय दिला. ते म्हणाले, मी श्रीराम महाराज दशरथांचा पुत्र आहे. हा माझा धाकटा बंधू लक्ष्मण आहे. कबंध म्हणाला, हे श्रीरामा, मी गंधर्वाचा राजा होतो. एकदा मी अष्टवक्र नावांच्या मुनींना पाहून हसलो. त्यांनी मला हा शाप दिला. ते क्रोधाने म्हणाले, अरे गंधर्वा, तू राक्षस होशील. मी त्यांना शरण गेलो आणि वंदन करून क्षमा मागितली. त्यावेळी त्यांनी शापाचा अंत कसा होईल ते सांगितले. ते म्हणाले, अरे गंधर्वा, त्रेतायुगात भगवान नारायण स्वतः दशरथ पुत्र होऊन अवतार घेतील.
त्यावेळी ते तुझ्या जवळ येतील आणि तुझे एक एक योजने लांब बाहू कापून टाकतील. त्यावेळी तू माझ्या शापातून मुक्त होशील. कबंध पुढे म्हणाला, हे प्रभू, आता ती वेळ आली आहे. आपण मला एक खोल खळगा खणून त्यात माझे शरीर ठेवून वरून त्यास अग्नी द्यावा. तुम्ही दिलेल्या अग्नीने दग्ध झाल्यावर मला माझे पूर्वीचे रूप प्राप्त होईल. श्रीरामांनी लक्ष्मणास सांगून एक खळगा खणून घेतला आणि त्यात कबंधाचे शरीर ठेवून त्यास अग्नी दिला. त्यावेळी कबंधाच्या शरीरातून एक मदनाप्रमाणे सुंदर रूप असलेला, सर्व अलंकार आणि सुंदर वस्त्रांनी विभूषित पुरुष निर्माण झाला. त्याने श्रीरामांना एक प्रदक्षिणा घातली आणि साष्टांग नमस्कार केला. भक्तीने गदगद झालेल्या वाणीने तो बोलू लागला. तो म्हणाला, हे श्रीरामा, तुम्ही आदी आणि अंत रहित असून अनंत आहात. आपण मन आणि वाणी सांगोचर आहात. तथापि आज अतिशय आदराने तुमची स्तुती करण्यासाठी माझे मन उत्सुक झाले आहे. हे प्रभू, तुमच्या स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे विराट आणि हिरण्यगर्भ अशा दोन शरीरापेक्षा वेगळे असे तुमचे ज्ञानमय सत्यस्वरूप अव्यक्त आणि सूक्ष्म आहे. तुम्ही सर्वांची साक्षी आहात. तुमच्याशिवाय जे काही आहे ते सर्व दृश्य, अचेतन आणि अनात्म स्वरूप आहे. बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकावरील अध्यासालाच जीव असे म्हणतात. या बुद्धी इत्यादींचे साक्षी असणारे ब्रह्म हेच आहे. त्या निर्विषय, निर्विकार आणि सर्वात्म अशा ब्रह्मावर अज्ञानामुळे संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो. तुमच्या सूक्ष्म रूपात भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन जग दिसून येते. हे सूक्ष्म रूप ध्यानाचा विषय असते आणि ते रूप ध्यान करणाऱ्यांचे कल्याण करते. उत्तरोत्तर मोठे होत जाणाऱ्या महत् अहंकार, आकाश, वायू, तेज, पृथ्वी या 7 तत्वांनी आवृत्त असणाऱ्या तुमच्या ब्रह्मांडरूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे. हे रामा, केवळ तुम्हीच कैवल्य रूप आहात. सर्व लोक हे तुमचे अवयव आहेत. पाताळ लोक हे तुमच्या पायाचे तळवे आहेत. महातल हे तुमच्या पायाची टाच आहे. रसातल आणि तलातल हे तुमच्या पायाचे घोटे आहेत. सुतल हे गुडघे आहेत. अतल, नितल या तुमच्या मांड्या आहेत. पृथ्वी ही तुमचे नितंब आहेत. आकाश हे तुमचे नाभिस्थान आहे. ज्योतिर्गण हे तुमचे उरस्थळ आहे. महरलोक ही तुमची ग्रीवा आहे. हे रघुश्रेष्ठा, जनलोक हे तुमचे मुख आहे आणि तपोलोक हे तुमचे शंखाच्या आकाराचे ललाट आहे. सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तकस्थानी असतो. इंद्र आदी लोकपाल तुमचे बाहू आहेत. दिशा तुमचे कान आहेत. 2 अश्विनी कुमार हे तुमच्या नाकपुडे आहेत. अग्नी हे तुमचे मुख आहे. सूर्य तुमचे नेत्र आहेत. चंद्र तुमचे मन आहे. काळ हा भ्रुभंग आहे. बृहस्पती हे तुमचे बुद्धी आहेत. हे श्रीरामा, रुद्र हे तुमचा अहंकार आहेत. वेद ही तुमची वाणी आहे. यम हा तुमच्या दाढेच्या स्थानी आहे. नक्षत्रे म्हणजे तुमची दंतावली आहे. सर्वांना मोहात पाडणारी माया ही तुमचे हास्य आहे. सृष्टी ही तुमच्या कटाक्षपात आहे. आणि धर्म हा तुमचा समोरील भाग आहे आणि अधर्म हा मागचा भाग आहे. हे रघुत्तमा, रात्र आणि दिवस हे तुमचे निमिष आणि उन्मेष म्हणजे पापण्याची उघडझाप आहे. 7 समुद्र हे तुमचे कुक्षी म्हणजे पोट आहे आणि नद्या तुमच्या नाड्या आहेत. वृक्ष आणि वनस्पती तुमचे केस आहेत. ज्ञानशक्तीचा महिमा आहे. अशा प्रकारे तुमचे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या ठायी जर मनुष्याने आपले मन स्थिर केले तर त्याला विनाशायास मुक्ती मिळते. अशा प्रकारे मुक्त झाल्यावर काही करावे लागत नाही. म्हणून हे श्रीरामा, मी तुमच्या स्थूल देहाचे चिंतन करीत असतो. त्याचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांच्यासह हृदयात प्रेमरस उत्पन्न होतो. मी माझ्या समोर दिसणाऱ्या श्रीराम रूपाचे चिंतन करतो. ते रूप असे असते: धनुष्य बाण धारण केलेले, श्यामवर्ण, जटा आणि वल्कले यांनी विभूषित, तरुणमय असलेले आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे. हे जगन्नाथा, माझे रक्षण करा. तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये. त्या गंधर्वाची स्तुती ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे निष्पाप देव गंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे.
केवळ योगी लोकांना प्राप्त होण्यासारखे असे जे माझे स्थान आहे तेथे तू जा. वेदाला अनुसरणारे आणि तू उच्चारलेले हे स्तोत्र जे कोणी अनन्य बुद्धीने आणि भक्तीने नित्य जपतील ते अज्ञानापासून निर्माण होणाऱ्या संसाराचा त्याग करून नित्य आणि अनुभव स्वरूप अशा माझ्या स्वरूपास प्राप्त होतील. श्रीराम. अध्याय 10. श्रीरामचंद्रांनी वाली पत्नी तारा हिला केलेला उपदेश. कबंध राक्षसाचा उद्धार केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण शबरीने सांगितलेल्या माहितीप्रमाणे अति सुंदर अशा कुंपा सरोवराच्या निकट येऊन पोचले. येथे त्यांनी एक दिवस विश्रांती घेतली आणि नंतर ऋष्यमुख पर्वताकडे प्रस्थान केले. या पर्वतावर वानरराज सुग्रीव आपल्या 4 सहाध्यायांसह राहत होता. वीर हनुमान हा सुग्रीवाचा अत्यंत प्रिय सचिव होता. त्याने आपल्या चातुर्याने श्रीराम आणि लक्ष्मणास आकर्षित केले होते. त्यानेच श्रीराम आणि सुग्रीवांची भेट घडवून आणली आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण केले. श्रीरामांनी दुष्ट वालीचा वध करून किष्किंधा नगरीचे राज्य सुग्रीवास मिळवून देण्याची अग्नीसमोर प्रतिज्ञा केली होती. वानरराज सुग्रीवाने सीतेचा शोध करून तिला हरण करणाऱ्या दुष्ट रावणाशी युद्ध करण्यास संपूर्ण सहायता प्रदान करण्याची प्रतिज्ञा केली. श्रीरामांनी आपल्या वचनानुसार वालीचा वध करून सुग्रीवास किष्किंधा नगरीचे राज्य सुपूर्द केले. श्रीरामचंद्रांच्या हातून वानरराज वालीचा वध झाल्याची वार्ता त्याची पत्नी तारा हिला कळताच ती शोकाने मूर्छित झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती पतीच्या रक्त आणि धुळीने माखलेल्या मृतदेहाजवळ आली आणि अत्यंत शोकाकुल होऊन हे नाथा असा आक्रोश करू लागली. करुण स्वरात विलाप करीत असताना तिला श्रीराम दिसले. ती म्हणाली, हे श्रीरामा, ज्या बाणाने तुम्ही माझ्या पतिदेवास ठार मारले त्याच बाणाने मलाही ठार मारा, म्हणजे मी पतीच्या लोकीत जाईन. अशा प्रकारे विलाप करीत असलेल्या तारेस श्रीरामांनी दयापूर्वक तत्वज्ञानाचा उपदेश करून तिचे सांत्वन केले. श्रीराम म्हणाले, हे तारे, शोक करण्यास पात्र नसलेल्या तुझ्या पतीबद्दल का बरे शोक करीत आहेस? हा तुझा पती म्हणजे त्याचा देह का जीव हे मला तत्वता सांग. तर हा देह जर तुझा पती असेल तर बघ, पंचमहाभूतांनी बनलेला हा अचेतन देह त्वचा, मांस, रक्त, अस्थि यांनी युक्त आहे. तो देह काल, कर्म आणि गुण यांच्यामुळे उत्पन्न झालेला आहे. तोच देह तुझ्या समोर पडलेला आहे. आता जीवात्मा हा तुला जर तुझा पती वाटत असेल तर लक्षात घे की जीव हा निरामय, विकाररहित, रोगरहित आहे. तो कधी जन्मास येत नाही अथवा मरतही नाही, उभा राहत नाही अथवा कुठे जात येत नाही. जीव हा स्त्री, पुरुष अथवा नपुसक नाही. तो सर्वव्यापक आहे, अव्यय आहे. तो एकमेव अद्वितीय असून आकाशाप्रमाणे लेपरहित आहे. तो नित्य, ज्ञानस्वरूप आणि शुद्ध आहे. अशा जीवाबद्दल शोक करणे कसे बरे योग्य आहे? तारा म्हणाली, हे श्रीरामा, देह हा काळाप्रमाणे अचेतन आहे आणि चैतन्य रूप असलेला जीव हा नित्य आहे. मग सुखदुःख यांचा संबंध कोणाशी येतो? श्रीराम म्हणाले, जोपर्यंत अविवेकी जीवांचा देह व इंद्रिय यांच्या ठाई मी, माझे इत्यादी संबंध असतो तोपर्यंतच त्याला संसार असतो. ज्याप्रमाणे विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषास स्वप्नात मिथ्या पदार्थ उत्पन्न झालेले दिसतात, त्याप्रमाणे आत्म्यावर आरोपित केलेला मिथ्या संसार ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. अनादि अविद्येशी संबंध आल्यामुळे तसेच त्या अविद्येचा अहंकार या कार्याशी संबंध आल्यामुळे जरी हा संसार सत्य नसला तरी तो राग, द्वेष इत्यादींनी भरलेला असतो. हे कल्याणी, मन हेच संसार आहे आणि मन हाच बंध आहे. अनात्मा वस्तू असलेल्या मनाबरोबर एकाकार झाल्याने आत्मा मनातील सुखदुःखाच्या बंधनात पडतो. ज्याप्रमाणे शुद्ध स्फटिक मणी हा लाख इत्यादी रंगीत वस्तूंच्या सानिध्यात आला असता तो त्या रंगाचा असल्यासारखा भासतो, परंतु खरे तर स्फटिकात ते रंग नसतात. त्याप्रमाणे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सानिध्याने आत्म्यास बळजबरीने संसार येतो. स्वतःला ओळखण्याची खूण असणाऱ्या मनाचा स्वीकार करून
त्या मनामुळेच प्राप्त होणारे विषयांचे सेवन करीत आत्मा हा राग द्वेष आदी गुणांनी बद्ध होतो. त्यामुळे तो संसारात अडकून राहतो. प्रथम मन हे राग द्वेष आदी गुणांची निर्मिती करते. नंतर ते नाना प्रकारची कर्मे उत्पन्न करते. जीव हा त्या मनाबरोबर संचार करतो आणि नंतर त्यांच्या संबंधामुळे नाना प्रकारची कर्मे करतो. ती कर्मे शुक्ल म्हणजे जप ध्यान इत्यादी उत्तम कर्मे, लोहित म्हणजे काम्य कर्मे इत्यादी मध्यम प्रतीची आणि कृष्ण कर्मे म्हणजे अभिचारिक कर्मे इत्यादी कनिष्ठ अशा प्रकारची 3 प्रकारची असतात. या कर्मानुसार जीवाला उत्तम मध्यम आणि अधम अशा 3 गती प्राप्त होतात. 6 प्रकारे कर्मांना वश होऊन जीव प्रलय काळापर्यंत जन्म मरण रूपी संसारात भ्रमण करीत राहतो. प्रलयाच्या वेळी सर्वाचा लय झाला असताना सुद्धा स्वतःमध्ये कर्ता भोक्ता रूप अभिनिवेशामुळे हा जीव आपल्या वासना आणि कर्म यांच्याबरोबर यांच्यासह अनादि अविद्येच्या ताब्यात राहतो, मुक्त होत नाही. नंतर ज्यावेळी पुन्हा नवीन सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी हा जीव असहाय्यपणे आपल्या पूर्वीच्या वासना आणि मन यांचे सह राजगाडव्याप्रमाणे पुनरुपी जन्मास येतो. नंतर ज्यावेळी त्यास पुण्याईने शांत सज्जन अशा माझ्या भक्तांची संगती लाभते त्यावेळी त्याची बुद्धी माझ्या ठिकाणी जडते. यानंतर त्याच्या मनात माझ्या कथा श्रवण करण्याची दुर्लभ अशी श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे त्यास माझ्या स्वरूपाचे ज्ञान विनासायासच होते. त्यावेळी गुरुदेवांच्या कृपेने आणि तत्वमसी आदी महावाक्यांच्या अर्थाच्या ज्ञानाने तसेच स्वतःच्या अनुभवामुळे आपला आत्मा हा देह इंद्रिये मन प्राण आणि अहंकार या सर्वांपेक्षा संपूर्णपणे वेगळा असून सत्य आनंद स्वरूप तसेच अद्वितीय आहे असे जाणून तो जीव एका क्षणात तत्काळ मुक्त होऊन जातो. हे सत्यच मी तुला सांगितले आहे. अशा प्रकारे मी केलेल्या उपदेशाचे जे कोणी नित्य विचार करतील त्यांना संसारातील दुःखे कधीही स्पर्श करणार नाही. श्रीराम पुढे म्हणाले, हे तारे, तू पूर्वजन्मी माझी उत्तम भक्ती केली होतीस म्हणून तुझ्या मोक्षासाठी मी तुला दर्शन दिले आहे. आता माझ्या रूपाचे ध्यान करीत मी तुला आता जे सांगितले आहे त्याचे निरंतर मनन कर. मग तू जीवनाच्या प्रवाहात प्राप्त होतील ती कर्मे करून सुद्धा त्या कर्मांनी लिप्त होणार नाहीस. एवढे बोलून श्रीरामांनी आपल्या वाणीस विराम दिला. श्रीरामांनी सांगितलेला उपदेश ऐकून तारा अत्यंत विस्मयचकित झाली. देहावरील अभिमानामुळे निर्माण होणारा शोक टाकून आणि रघुत्तमांना नमस्कार करून आत्मानुभवाने संतुष्ट झालेली तारा यथासमयी जीवनमुक्त झाली. श्रीराम. अध्याय 12. हनुमान आणि रावण यांचा संवाद. पावसाळा संपतात सुग्रीवाने आपली वानरसेना सीतेच्या शोधासाठी 4 दिशांना पाठविली. त्यांच्यामध्ये हनुमान अंगद जांबुवंत आदी महावीर दक्षिण दिशेस गेले. हनुमंताने उड्डाण करून समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला आणि श्रीरामांच्या आदेशानुसार त्याने सीतेची भेट घेऊन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतेस दिली. हनुमंताची ओळख पडताच सीता अत्यंत आनंदित झाली. ती हनुमंतास म्हणाली, हे हनुमंता, श्रीरामांना सांग की लवकर येऊन रावणाचा वध करून मला घेऊन जावे. हनुमंतास सीतेच्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाला होता. त्याने तिच्याकडून अशोक वनातील फळे खाण्याची परवानगी मिळविली आणि थोड्याच वेळात झाडावर उडी मारून मनसोक्त फळे खाल्ली. त्यावेळी वनरक्षक तेथे आले. ते हनुमंतावर प्रहार करू लागले. त्यावेळी महाबली हनुमंताने आपल्या बाहुबलाने मोठे मोठे वृक्ष तोडून ते त्या रक्षकांच्या अंगावर टाकण्यास सुरुवात केली. ते रक्षक रावणाकडे गेले आणि त्यांनी घडलेली घटना राजास सांगितली. रावणाने आपल्या सैनिकांना हनुमंतास पकडून आणण्यासाठी पाठविले, परंतु ते सर्व सैनिक आणि रावणाचा पुत्र अक्षय याचा हनुमंताने वध केला. शेवटी इंद्रजिताने आपल्या ब्रह्मपाशाने हनुमंतास बंदिस्त केले. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे तो ब्रह्मपाश हनुमंतास वास्तविक केवळ स्पर्श करून निघून गेला होता. ही गोष्ट हनुमंतास माहीत होती, परंतु रावणाची भेट घ्यावी या उद्देशाने तो बंदिस्ताप्रमाणे इंद्रजिताबरोबर रावणाच्या दरबारी गेला. इंद्रजित तिच्यास म्हणाला, ताप, हा वानर सामान्य नाही. त्याने मोठ्या मोठ्या राक्षसांना ठार केले.
तुम्ही मंत्र्यांबरोबर विचार विनिमय करून या वानराचे काय करायचे याचा योग्य तो निर्णय घ्या. रावणाच्या आदेशाप्रमाणे रावणाचा सचिव प्रहस्त याने आदरपूर्वक हनुमंतास प्रश्न केला. अरे वानरा, तुला कोणी इकडे पाठविले आहे? तू घाबरू नकोस. या राजेश्वर रावणाजवळ सर्व सत्य सांग, मी तुला सोडवीन. त्यानंतर हनुमंताने मनामध्ये श्रीरामांचे ध्यान करून बोलण्यास प्रारंभ केला. तो अत्यंत निर्भयपणे म्हणाला, देवादिकांचा शत्रू असलेल्या हे रावणा, लक्षपूर्वक ऐक. ज्याप्रमाणे एखादा कुत्रा यज्ञातील हवी चोरून नेतो, त्याप्रमाणे तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठी ज्या सर्वेश्वर श्रीरामांची भार्या हरण करून आणलीस, त्या सर्वांतर्यामी श्रीरामांचा मी दूत आहे. श्रीराम मतंग पर्वतावर आले आहेत. त्यांनी अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाशी मैत्री करून दुष्ट वालीचा एका बाणाने वध करून सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले आहे. अरे रावणा, तो अतिबलवान सुग्रीव महाबलवान अशी कोट्यावधी वानरांची सेना घेऊन श्रीराम लक्ष्मणांसह प्रवर्षण पर्वतावर राहत आहे. पृथ्वी कन्या सीतेचा शोध घेण्यासाठी अनेक वानर श्रेष्ठ पाठविले आहेत. त्यांच्यापैकी मी एक आहे. मी वायुपुत्र हनुमान सीतेला अशोकवनात भेटलो. वानर जातीच्या क्रूर स्वभावानुसार मी अशोकवनातील फळे खाल्ली आणि वनाचा विध्वंस केला. त्यानंतर मला मारण्यासाठी जेव्हा राक्षस धनुष्यबाण घेऊन आले, त्यावेळी मी स्वतःच्या रक्षणासाठी त्या राक्षसांना ठार केले. यानंतर मेघनाद नावाच्या राक्षसाने ब्रह्मास्त्राच्या पाशाने मला बांधून इथे आणले. हे रावणा, ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे ते अस्त्र मला केवळ स्पर्श करून निघून गेले होते. तरी सुद्धा माझी बुद्धी करुणापूर्ण असल्याने तुला हितकारक गोष्ट सांगण्यासाठी मी एखाद्या बंदिस्ताप्रमाणे येथे तुझ्या दरबारात आलो आहे. हे रावणा, विवेक केल्यामुळे लोकांना चांगली गती मिळते, म्हणून तू राक्षसी वृत्तीचा अंगीकार करू नकोस. प्राण्याने अतिशय हित करणारी आणि त्यांना संसारातून मुक्त करणारी अशी जी दैवी बुद्धी आहे, तिचा तू आश्रय घे. तू ब्रह्मदेवाचा उत्तम वंशात जन्माला आला आहेस. तू पुलस्त्य पुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस. हे बघ, देह म्हणजेच आत्मा अशा देहबुद्धीने पाहिले तरी तू राक्षस नाहीस. मग देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे अशा आत्मबुद्धीने पाहिल्यास तू राक्षस नाहीसच. हे काय सांगावयास हवे. तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिये आणि दुःखाचे ओघ हे तुझे गुण नाहीत. तसेच ते म्हणजे तू स्वतः नाहीस. ते सर्व अज्ञानामुळे तसे वाटते. स्वप्नातील दृश्य जसे असत्य असते तसे हे पदार्थ असत आहेत. हे सत्य आहे की तुझ्या आत्मरूपात कोणताही विकार होत नाही, कारण आत्मा हा अद्वितीय असल्याने त्याच्या ठिकाणी कोणत्याही विकाराचे कारण असत नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी ते कोणत्याही गुणदोषांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तू देहात राहत असला तरी सूक्ष्म असा आत्मा असल्याने कशानेही लिप्त होत नाही. देह, इंद्रिये, प्राण आणि शरीर यांच्याशी आत्म्याचे मिलन झाले आहे. अशा बुद्धीनेच मनुष्य सर्व बंधनात पडतो. मी केवळ चैतन्यरूप, जन्मरहित, अविनाशी आणि आनंद स्वरूप आहे अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून बनलेला हा देह आत्मा नाही. तसेच प्राण म्हणजे आत्मा नव्हे, कारण प्राण हा एक अचेतन वायूच आहे. अहंकाराचा विकार असलेले मन हे सुद्धा आत्मा नाहीच. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी ही सुद्धा आत्मा नाही. आत्मा तर चिदानंद स्वरूप, विकाररहित, देह इत्यादीपेक्षा वेगळा आणि त्यांचा स्वामी किंवा ईश्वर आहे. हा आत्मा निरंजन असून उपाधीपासून सर्वदा मुक्त आहे. अशा प्रकारच्या आत्म्यास जाणल्यानंतर प्राणी संसारातून मुक्त होतो. म्हणून हे महाबुद्धिवान, मी तुझ्यासाठी एक अत्यंतिक मोक्षाचे साधन सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. विष्णूंची भक्ती ही बुद्धीला अतिशय शुद्ध करणारी आहे. त्यानंतर अतिशय निर्मळ असे आत्मज्ञान होते. यानंतर विशुद्ध आत्मतत्वाचा अनुभव येईल. अशा प्रकारे योग्य रीतीने आत्म्याला जाणल्यावर मनुष्य परमपदात जातो. म्हणून हे रावणा, प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुराण पुरुष, सर्वव्यापक आदिनारायण लक्ष्मीपती श्रीरामांची भक्ती कर. तुझ्या हृदयातील शत्रुभावना रूपी मूर्खपणा टाकून देऊन शरणागताबद्दल प्रेम असणाऱ्या श्रीरामांचा आश्रय घे. सीतेला पुढे करून पुत्र आणि बांधवांसह तू श्रीरामांना नमस्कार कर, म्हणजे तू भयातून मुक्त होशील. जो माणूस आपल्या हृदयात असणाऱ्या अद्वितीय
सुखस्वरूप परमात्मा अशा श्रीरामांचे भक्तीने ध्यान करीत नाही तो दुःखरूपी संसार सागर कसा बरे पार करून जाईल. अशा प्रकारे तू श्रीरामांचे ध्यान केले नाहीस तर अज्ञान रूपी अग्नीने जळणाऱ्या स्वतःला एखाद्या शत्रूप्रमाणे सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. उलट आपण केलेल्या पापांनी तू स्वतःला अधोगतीच नेत राहशील. मग तुझ्या मोक्षाची कोणतीच शक्यता राहणार नाही. हनुमंताचे हे अमृततुल्य भाषण रावणास सहन झाले नाही. तो अतिशय क्रोधाने म्हणाला, अरे दुष्टबुद्धी वानरा, मी सुग्रीवासह त्या नराधम रामास ठार करीन. आज प्रथम तुला ठार करीन, नंतर जनककन्येचा वध करून त्यानंतर लक्ष्मणासह रामाला ठार करीन. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर हनुमंत अत्यंत क्रोधाने म्हणाले, अरे नीचा, कोट्यावधी रावण सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाही. मी श्रीरामचंद्रांचा दास आहे आणि माझ्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. हनुमंताचे आवेशपूर्ण भाषण ऐकून रावण रागाने लाल पिवळा झाला. त्याने तेथे उभ्या असलेल्या राक्षसांना म्हटले, अरे या वानराचे तुकडे तुकडे करा. रावणाची आज्ञा होताच सारे राक्षस शस्त्र उगारून पुढे आले. तितक्यात विभीषणाने त्या सर्व राक्षसांचे निवारण केले आणि रावणास म्हणाला, महाराज, दूत म्हणून आलेल्या या वानराचा वध केल्यास तुम्ही त्याच्या वधास तयार झाला आहात. त्या रामांना सर्व वार्ता कोण सांगेल. रावणास विभीषणाचे म्हणणे पटले. त्याने हनुमंताच्या पुच्छास कपडे गुंडाळून त्यास आग लावण्याचा आदेश दिला. ज्यावेळी राक्षसांनी हनुमंताच्या पुच्छास अग्नी लावला त्यावेळी त्याने एका घरावरून दुसऱ्या घरावर अशा उड्या मारीत सर्व घरांना तसेच राजप्रासादांना आग लावली. थोड्याच वेळात सारी लंका अग्नीच्या ज्वालाने लपेटून गेली. केवळ अशोकवन आणि विभीषणाचा प्रासाद मात्र सुरक्षित होता. नंतर हनुमंताने आपले पुच्छ समुद्राच्या पाण्यात बुडवून अग्नी विझविला आणि मोठ्या आनंदाने स्वस्थानी जाण्यासाठी श्रीरामांचे स्मरण करून उड्डाण केले. अल्पावधीतच तो समुद्र किनारी वाट पाहत असलेल्या महावीर अंगद, जांबुवंत आदी वानर सेनापती जवळ येऊन पोहोचला. विजयी झालेल्या हनुमंतास पाहताच सर्व वानरांनी त्याचा जय जयकार केला. नंतर सारी वानर सेना आनंदाने नाचत गाजत किष्किंधा नगरीस परतली. प्रथम हनुमंत श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाला. नंतर लंकेत घडलेला संपूर्ण वृत्तांत त्याने श्रीरामांना सांगितला. तो ऐकून प्रभू अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले. थोड्याच काळात एका विशाल वानर सेनेसह श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत, जांबुवंत यांनी लंकेकडे प्रस्थान केले. नळ, नील, हनुमंत आणि असंख्य वानरवीरांनी मिळून समुद्रावर सेतू बांधला आणि त्यावरून संपूर्ण वानरसेना लंकेच्या बाहेरील तटाजवळ येऊन पोचली. जय श्रीराम.